दमलो दमलो दमलो. बापरे. माधवी, थकलो माधवी, थकलो थकलो, फिजिकली आणि मेंटली सुद्धा. इतकी धावपळ झाली आज, पण गणपती बाप्पाच्या कृपेने सगळं ठीक झालं. मी तर खरंच घाबरलो होतो माधवी. मला तर खरंच वाटलं की तुला कोणीतरी घेऊन गेलं. मला घेऊन जाण्याची कोणी हिंमतच करणार नाही. एकमेव सेक्रेटरी सोबत पंगा कोण घेणार आहे? ते पण आहे. देवाचे खूप खूप आभार की आपलं घर आणि आपले दागिने दोन्ही सुरक्षित आहेत एकदम. नाही नाही, घर कुठे सुरक्षित आहे? चावी कुठे मिळाली अजून? पुन्हा एकदा चावी? अहो, ते चावीच्या नादात इतकं सगळं घडलं तरी तुम्ही अजून चावी चावी चावीच करताय. मग करणारच ना माधवी. चावी मिळाली कुठे अजून? हे बघा, मी चावी शोधली पण मला नाही सापडली. आणि मला तर असं वाटतं की तुम्हीच ती घेतली असणार किंवा तुमच्याकडूनच ती कुठेतरी पडली असणार. माधवी, तू आता माझ्यावरच आरोप करतेस? मग करणारच ना. सगळीकडे किती घाई 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 करत असता. तुमच्याकडूनच पडली असणार कुठेतरी. कमाल करतेस तू माधवी. काय झालं बाबा? काय कमाल केली आईने? सांगतो ना. अगं काय झालं आज? वा, तुला हसू येते ना सोनू? पण माझं काय झालं होतं ना ते मलाच माहिती आहे. आणि वरून तुझी आई म्हणते की चूक माझीच आहे. हा, मग चूक तर तुमचीच आहे. आणि याच वेळी नाही, प्रत्येक वेळी चूक तुमचीच असते. आणि ते तुमच्या हट्टामुळे. दरवेळेस माझी. मी काय हट्ट केला सांग ना मला. म्हणते काय सारखं चावी चावी फुगाण लावलं होतं. त्यांनी काय झालं? एक मिनिट आई बाबा, रिलॅक्स. आता झालं ना. इट्स ओके. दोघांचीही चूक नाही. बाबा, तुम्ही लॉकर वाल्याला कॉल करा, तो येईल आणि नवीन लॉक लावेल. आता तर करावंच लागणार लॉक चेंज. हा, तुम्हाला चेक करायचंय? हो, एकदा मी बाहेरून चेक करतो. हा. हा, यस, परफेक्ट परफेक्ट. याची एक्स्ट्रा चावी असेल ना? हा, 2 अजून आहेत. हा, थँक्यू. माधवी, ही चावी तुझ्याकडे ठेव आणि मेहरबानी करून सांभाळून ठेव. आणि सोनू, ही तुझ्याकडे ठेव. ठीक आहे? किती झाले तुमचं? 4200 फक्त. 4200. मी काय करू मग? मला काय सांगता ते? अरे, एक मिनिट. अरे बापरे. काय हो, काय झालं? चावी सापडली. चावी सापडली. चावी सापडली. चावी मिळाली. इथे होती तू. मी म्हटलं होतं ना घरातच चावी असणार म्हणून. पण तुम्ही ऐकायला तयारच नव्हतात अगदी. कमाल आहे माधवी. चावी शोधण्यासाठी तू अख्खं घर अस्ताव्यस्त केलं. सगळं घर शोधलंस, पण या सोफ्याच्या खाली बघू शकत नव्हतीस? नाही, मी शोधली होती पण तेव्हा दिसलीच नाही. हा, कसं शोधलंस? नुसती अशी वाकली असणार. थोडी वाकली असतीस, वाकून बघितलं असतंस. पण नाही, तुझ्या आईला वाकायचंच नाहीये ना. मोडेन पण वाकणार नाही. अहो, कुठून कुठे घेऊन जाताय सगळं? आणि वाकण्याचाच प्रश्न आहे ना, तर तुम्ही सुद्धा वाकून बघू शकला असतात ना. तुम्ही का नाही पाहिलं होतं? अरे, मीच तर वाकलो फायनली, म्हणून तर चावी मिळाली. आहा, पैशांसाठी वाकला होता तुम्ही, चावीसाठी नव्हता वाकलात काही. साहेब, मी जाऊ? हा, माझे पैसे. हा, मी काय म्हणतोय, आता जुनी चावी मिळालीच आहे तर जुनं लॉक लावू शकतो का परत? हो, लावू शकतो. त्याचे 2000 एक्स्ट्रा होतील. राहू दे. पाहिलंस, तुझ्यामुळे 4200चा चुना लागला. मी काय केलंय? माझी काय चूक आहे? मी तर सकाळपासून सांगतेय चावी घरातच आहे. जरा धीर धरा, शांत राहा. डोकं शांत ठेवून शोधली तर सापडेल. पण नाही, आम्हाला आहे घाई. आई बाबा, दोघे शांत व्हा. बाबा, घरात काहीच नुकसान झालेलं नाहीये. बघा, चोरी पण नाही झाली आणि चावी पण मिळाली. लेट्स लुक ॲट द पॉझिटिव्ह साइड. आई बाबा, मला खूप भूक लागली. चला आपण जेवून घेऊया. अगो बाई, मी तर जेवणच नाही बनवलं अजून. या सगळ्या चावीच्या रामायणात वेळच नाही मिळाला ना ग. तुम्ही थांबा, मी खिचडी टाकते. हा, पण राहू दे माधवी, आपण बाहेर जाऊ जेवायला.
आता नवीन लॉक लावलंय ना, त्याच्या आनंदात पार्टी करूया. हा काय मस्त आयडिया आहे. काय मस्त म्हणते, मस्त. आता लॉक साठी पैसे गेले त्याचं काय, जाऊ दे, party जायचं. नाही नाही सगळं अगदी तयार झालंय, पाठवलंय मी तिकडे. काही असेल तर सांग ना मला. हा? हो ओके. हो तुला हवं ते हो, हो, खाऊया. भिडे. अरे पोपटलाल बोल बोल. चावी मिळाली का रे? हो हो पोपट भाऊजी चावी मिळाली. चला व्हेरी गुड. नवं लॉक लावल्यानंतर मिळाली आहे चावी. नवीन लॉकचा 4200चा चुना होताच नशिबात. अरे काही हरकत नाही भिडे. त्या निमित्ताने दिवाळीत काही ना काहीतरी नवीन झालं ना तुझ्याकडे. हा बघ, बरोबर आहे. मग कुठे चालली ही भिडेची पूर्ण फॅमिली? हा पोटोबा करायला. काय म्हणजे? अरे म्हणजे बाहेर जेवायला चाललोय. चल. नाही नाही मी तर बाबा इकडे पूर्ण जेवलो. नाही नाही, मी असं म्हणतोय की चल निघतो आम्ही असं. बस ना भिडे. अरे विनोद रे. हा हा विनोद कुमार. चल बाय 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 बाय. बाय पार्टीचं लक्षात ठेव रे. कमाल आहे. आता काही वेळापूर्वी भिडेने सारी गोकुळधाम सोसायटी डोक्यावर घेतली होती आणि आता मस्त रिलॅक्स होऊन अगदी फॅमिली सोबत निघालाय फिरायला. अशीच आहे आमची गोकुळधाम सोसायटी. एका क्षणी घाबरवणार तर दुसऱ्या क्षणी रिलॅक्स अगदी मस्त देणार. देवा देवा आता माझंही असंच लग्न लवकर होऊ दे रे, म्हणजे मी सुद्धा माझ्या फॅमिली सोबत असाच बाहेर मस्त फिरायला जाईन.